नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. थंडीत स्पेशल असे डिंकाचे लाडू. मुलांना सकाळी रोज एक एक लाडू सगळ्यांना खाण्यासाठी. कुणाला गोड आवडते, कुणाला कमी गोड आवडते. त्याच्यामुळे 2 प्रकारचे मी लाडू पण करणार आणि लाडूची म्हणजे नाही का पावडर म्हणजे साईडला काढून ठेवणार आहे. काहीचे लाडू बनवणार आहे, काहीचे नाही बनवणार. दाखवते तुम्हाला ब्लॉगमध्ये काय काय घेतले आणि काय काय नाही घेतलं. जायफळ पण टाकतात ह्याच्यामध्ये. हे खोबरं असं खिसून घेतलं आहे आणि खारीक पावडरच आणली ह्यावेळेस. मग खारीक आणत असते घरी कुटायची, बी काढायची, मिक्सरवर काढायचं. त्याला खूप त्रास होतो, त्याच्यामुळं म्हणलं ह्यावेळेस खारीक पावडरच घेऊन या. असते दुकानात. तर नंतर मग सगळं साहित्य साईडला काढून ठेवलं. अशी खसखस टाकली पहिल्यांदा. खसखस वगैरे भाजून घेतली. आधी म्हणलं खसखस भाजून घ्यावी. कशीच खसखस लवकर भाजून निघते आणि थोडं लालसर होस्तर अशी खसखस भाजून घेतली. खूप छान. खसखस तर एवढी महाग झाली ना आता, भेटतच नाही. तर जवळपासच्या दुकानात नाहीच. तिकडून ओंकारला म्हणलं येता येता कॉलेजून येताना घेऊन ये. खसखस पण चांगली असते लाडूमध्ये म्हणलं. मग ते खूप महाग झाली. असं किती 600 रुपये काहीतरी पावशेर आहे वाटतं. असे खूपच महाग झाली. त्याची रेट पण नाही सांगता येणार मला कशी. तर त्याने अशी आणली, 150 रुपयाची आणली होती खसखस हाताने. मग खसखस वगैरे भाजून झाली आणि नंतर काय केलं, त्याच्यामध्येच खोबरं भाजून घेतलं. मग खोबरं पण लालसर होस तर थोडंसं भाजून घ्यावं नाही का. पहिलं आम्ही काय करायचो, असंच खारीक खोबरं कांडपर कुटायला द्यायचो आणि त्याचेच लाडू बनवायचो घरी पिठी साखर कालून वगैरे. पण आता थोडी वेगळी पद्धत म्हणलं, भाजून वगैरे घ्यावं थोडीशी, म्हणजे खराब होत नाहीत. किती पण दिवस टिकतात हे लाडू नाही का. भाजून घेतल्याच्या नंतर सगळं थोडंसं फ्राय करून लालसर असं होऊन दिलं खोबरं. नंतर खसखस या पातेल्यात परातीमध्ये काढली होती ना, त्याच्यातच हे मग खोबरं पण भाजलेलं त्याच्यामध्ये टाकून घेतलं. नंतर मग डिंक वगैरे असा तळून घेतला. एक खोबरं पण घेतलं आता ह्याच्यामध्ये टाकून. थोडेच करायचे होते, जास्त नव्हते. अर्धा किलोच होती खारीक आणि अर्धा किलो खोबरं. आणि हे मग असं तूप आमच्या गावाकडचं मस्त असं लालसर असं तूप होतं. याताने आणलं होतं मी दिवाळीहून मस्त. त्याच्यात डिंक टाकला तळायला. मग डिंक असा फुलून द्यायचा, म्हणजे नाही का पूर्ण तळला पाहिजे असा तळून घ्यायचा आपण डिंक. छान होतात, खुसखुशीत होते. त्यांनी जर थोडंसं असं मस्तपैकी लालसर तळून घेते, दाखवते तुम्हाला. प्रज्वलला तर खूप आवडतात डिंकाचे लाडू. परत काय म्हणतात ते हे जे गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू, ते पण आवडते. पण करायचे आहेत. बघू आहे आता एक एक करते. हे किती दिवस झालं आणून ठेवलेलं सामान, आज करीन उद्या करीन असंच चाललं होतं. टाईम म्हणलं आज तर काहीतरी टाईम काढून करूनच घ्यावं. बाकीचे कामं राहिले तरी चालेल, पण पहिले आधी हे लाडू करून घ्यावं. थंडी संपून जाईल मग कधी करायचे. म्हणलं आता अर्धी तर थंडी संपतच आलेली आहे. नंतर खारीक आपले काजू बदाम होते का, त्याचे तुकडे करून घेतले होते. ते पण तूप टाकून असे मस्त छान असे लालसर ते पण भाजून घ्यायचं. तूप टाकायचं. त्या तुपाचा जास्तीत जास्त वापर करायचा. ओंकार मला जास्त तूप नको टाकू म्हणून त्याच्यामुळे मी शॉर्टकटमध्ये जास्त काय तूप नाही टाकलं. असं नंतर आपले काजू बदाम हे थोडेसे फ्राय केल्यानंतर थोडे भाजल्याच्या नंतर त्याच्यात मनुके टाकून घ्यायचे. मनुके भाजायला जास्त काय वेळ लागत नाही, त्याच्यामुळं ते शेवटला टाकायचे. छानपैकी टम्म फुगतात असे मनुके पण भाजून घ्यायचे तुपामध्ये. सगळे मिक्स करून घ्यायचं. बघा छान टम्म फुगले, किती छान मस्त. मनुके वाटत पण नाहीत, इतकी छान फुगून आलेत वरती. मग हे भाजल्याच्या नंतर परत त्याच ह्याच्यामध्ये मी काढून घेतलं सगळं साहित्य. हे जायफळ पण टाकत असतात, पण मी जायफळ नाही टाकलं. नको म्हणलं जायफळ, त्याच्यात गरमी असते म्हणतात ना. पण म्हणलं नको, गरमी जास्त म्हणतात असं, जायफळमध्ये गरमी असते पण चवीला छान लागतं. हे असं मस्त भाजून घेतलं हे सगळं. मग नंतर काय करायचं, मग गुळाचा पाक करायचा होता. मग त्याच कढईमध्ये नंतर मग गुळाचा पाक करायला घेतला. गुळ वगैरे बारीक करून ठेवलं आणि ही पण खारीक पावडर पण भाजून घेतली तूप टाकून मस्त छान अशी. त्याला पण जास्त तूप नाही वापरलं, थोडंफारच तूप टाकलं. जास्त तूप टाकलं ना छान लागतात. पण ओंकार मला नको, तूप पण नको जास्त टाकू आणि गोड पण त्याला आवडत नाही. मग त्याच्यात काही पावडरमध्ये जास्त काही गुळ पण थोडाच घेतला होता मी. दाखवते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढं. ही मस्तपैकी अशी लालसर खारीक भाजून घ्यायची. तोपर्यंत आपण डिंक तळलेला होता तो म्हणलं बारीक करून घ्यावा. असं मग ठोंब्याच्या ह्यानेच गुळ फोडला होता, त्याच ह्याने म्हणलं डिंक पण थोडं बारीक करून घ्यावा म्हणून असं
केला बारीक, पटापट झाला कारण की ते खुसखुशीत झाला होता ना तळल्यामुळे त्याला काही जास्त वेळ नाही लागला. तोपर्यंत खारीक पावडर इकडं भाजून झाली आहे मस्त लाल. तूप टाकून थोडे 2-3 चमचेच तूप टाकलं, जास्त काय टाकलं नाही त्याच्यात मी तूप. मग मुलांना जसं आवडतं तसं करावं लागतं. मग नंतर गूळ वगैरे बारीक करून घेतल्या. त्याचा 2-3 मिनटातच पाक होतो, जास्त काय वेळ लागत नाही. असं त्याच्यात काय तूप टाकलं फक्त, पाणी वगैरे काय टाकून नाही घेतलं मी ते गुळामध्ये. असंच ते थोडंसं तूप टाकलं बघा, लगेच आळून बसले तूप. तर एवढी थंडी ना आमच्याकडं, खूपच थंडी आहे. आत्ताच गरम केलं होतं तर बाकीचे साहित्य वगैरे भाजूस तर ते तर आळून बसलं फार बुडालाचं ह्याच्या बॉटलचे. हे छानपैकी सगळं भाजून घेतलं, एका ताटामध्ये मोठ्या काढून घेतलं, सगळे एकत्र मिक्स केलं. नंतर तोपर्यंत गुळाचा पाक होतच होता. गुळाचा पाक होईपर्यंत सगळं मिक्स वगैरे, आणि हे पण डिंक पण बारीक करून घेतला. हे असा डिंक छानपैकी बारीक झाला. याला काय जास्त वेळच नाही लागला, पटापट होऊन गेलं. तेच कढईमध्येच नाही का बारीक केला, म्हणजे इकडं तिकडं उडणार नाही. मग घेतला त्याच्यात मिक्स करायला. खूप सोपी पद्धत आहे, ज्याला सगळ्यालाच माहीत असेल कसे करायचे. डिंकाचे, खोबऱ्याचे, खसखशीचे लाडू सगळ्यांना माहीत असते. पण मी कशी बनवते ते मला थोडंसं दाखवावं आणि ब्लॉगमध्ये टाकावं नाही का. हे असं लगेच पेस्ट झाली ह्याची गुळाची. पिवळा गूळ बघत होते पण मला पिवळा गुळच नाही भेटला कुठं. हाच होता तर हाच आणला. मला जाऊ दे, 10-15 दिवसात लाडू पण संपून जातील. जास्त केलेच नाही मी, थोडेफारच केले. मला संपल्याच्या नंतर अजून जर मुलांना आवडलेत करता येतात. गेल्या वर्षी केलं ते 1-1 किलोचं, तर खूप दिवस संपतच नव्हते. मग ह्या वेळेस जरा थोडी क्वांटिटी घेतली आणि मला थोडेच करावं, संपले तर अजून करता येतील. ह्या सगळं मिक्स करून घेतलं एकत्रित. म्हणलं एका भरणीमध्ये काढून ठेवावं असं नाही का. तो म्हणलं मला जास्त गोड नको आहे. मग म्हणलं नाही का त्याच्यापुरतं एका साईडला मी असं भरणीमध्ये काढून घेतलं ओमकारला आणि प्रज्वलला. आणि थोडेफार म्हणलं लाडू पण बनव नाही का. थोडे लाडू बनवले, थोडी पावडर ठेवली साईडला काढून मिक्स सगळे एकत्र. असं पण प्लेटमध्ये चमच्याने वगैरे घेऊन खातात मुलं, छान लागतं ते पण. मग असं भरणीमध्ये काढलं आणि हे त्याला दिलं खायला चम्मच भरून. म्हणलं घे बघ कसं झाली टेस्ट. खूप छान झालं. तर त्याच्यात जायफळ पण नव्हतं टाकलं, तरी पण खूप छान लागतं. बाकीचे सगळं साहित्य होते, मस्त खमंग वास सुटला होता. नंतर ह्याचे थोडासा पाक करून ह्याचे थोडेसे 10-15 लाडू करून घेतले. अजून गूळ थोडासा टाकून पाक करून घेतला. मला प्रज्वलला गोड आवडते ना, मग त्याच्यापुरते 5-6 लाडू साईडला करून घेतले. कोण असे खोबऱ्याचे, डिंकाचे लाडू, सगळ्याची करण्याची पद्धत वेगवेगळी असते नाही का. प्रत्येकाची मी पण वेगळे करायचं. आम्ही पिठी साखर टाकून करायचे, पण मी म्हणलं आता गुळाचे करून बघावे कसे लागतात. खूप छान लागतात गुळाचे, आणि आवडले तर प्रज्वलला त्यांना मग छानच लागतात. टेस्ट भारी आली, सगळे खमंग भाजून वगैरे घेतल्यामुळं. काजू बदाम हे डिंक वगैरे मग सगळं व्यवस्थित खसखस वगैरे सगळं भाजल्यामुळं खूप छान लागायला लागलं. मी ऑर्डर देणार होते नाही का. ते आहे त्यांच्याकडं खोबरे लाडू, म्हणजे प्रत्येक लाडू भेटतात. मेथीचे लाडू, खोबऱ्याचे लाडू, अजून आपण हे जे काय गुळ शेंगदाण्याचे लाडू, त्यांच्याकडे सगळं ऑर्डर. पण नवकर मला कशाला, आपण घरच्या घरी बनव की. म्हणलं बरं बनवते. म्हणून थोडासा टाईम काढून आज 5-6 वाजता बनवून काढले. ते कॉलेजहून आल्याच्या नंतर म्हणलं चला आता थोडेसे मला पण मदत करू ते पण थोडीशी मदत करू लागला. आणि प्रज्वल गेला होता क्लासला, मग त्याच्यामुळे पटापट कामं उरकले आमचे. नाही तर तो असला की मध्ये करतोय, मग आरडाओरडा, मी हे करतो, मी करतो, ते करतो. मग त्याच्यात टाईमपास होऊन जातो जास्तच. म्हणलं तो क्लासला गेला तोपर्यंत आपले लाडू वगैरे झाले पाहिजे. मग आल्याच्या नंतर थोडासा अभ्यास वगैरे घ्यायचा, नंतर रात्रीचा स्वयंपाक, मग हे दुसरे कामं सुरू होतात. पाण्याचं फिल्टरचं वगैरे इकडं तिकडं गेलं की 9 कुंकड वाजते तर कळतच नाही. परत सकाळी लवकर उठावं लागतं, त्याच्यामुळे पटापट रात्रीचं सगळं आवरून घ्यावं लागतं. किचन वगैरे भांडे वगैरे सगळे रात्रीच घासून ठेवावं लागतात. किचन साफ केल्याच्या नंतर सकाळी उठलं की मग त्याचं 7ला स्कूल असते. मग त्याच्यामुळे डबा वगैरे टिफिन करण्यासाठी सगळं किचन वगैरे स्वच्छ दिसलं तरच उल्हास येतो काम करायला नाही का सकाळचं. हे असे मस्तपैकी डिंकाचे लाडू. कसे वाटले आमचे डिंकाचे लाडू, काय पद्धत कशी कुणाकडं काय ते कमेंट करून सांगा. आमचे साधे सिंपल असे डिंकाचे लाडू बनवलेत. मेथीचे लाडू पण बनवायचेत, बघूया आता कधी बनवणे होते तर म्हणते मी. पण होतच नाही काम, दुसरेच करत टाईम जातो, दिवस अख्खा कुंकड जातो कळतच नाही.
थोडेसे मनुके उरले होते साईडला, म्हणलं प्रज्वल धर तुला खायला, नाही का. सगळेच नव्हते टाकले, जेवढे आणले तेवढे नाही टाकले, थोडेसे साईडला ठेवले होते असे मनुके वगैरे. छान बनले होते, ओंकारला आवडले. आणि प्रज्वल म्हणला मला म्हणजे नाही का सकाळी सकाळी स्कूलला जाताना एक लाडू खाऊन जात जाईन मी रोज. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.